पेपरच्या दृष्टीने येणारे महत्त्वाचे आणि मुख्य प्रश्न जे पोलीस भरतीला असेल आणि सरळ सेवेला असेल ते जास्तीत जास्त तुम्हाला विचारले जातात. त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला दिसतोय बघा. एका तळ्यात दररोज आदल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी दुप्पट फुले तयार होतात. पाचव्या दिवशी एकूण 192 फुले तयार झाली तर पहिल्या दिवशी किती फुले तयार होती? पहिल्या दिवसाची फुलं काढायची आपल्याला. पहिल्या दिवशी तळ्यामध्ये किती फुलं होती असं आपल्याला काढायचंय. आपण असं म्हणू पहिल्या दिवशी एक्स फुलं होती. पहिल्या दिवशी किती फुलं होती? एक्स. दुसऱ्या दिवशी जी काही आहेत त्या दुसऱ्या दिवशीची फुलं जी आहेत ती आहेत दुप्पट म्हणजेच 2x. तिसऱ्या दिवसाची जी फुलं आहेत ते आहेत 4x. चौथ्या दिवसाची जी फुलं आहेत ती आहेत 8x आणि पाचव्या दिवसाची जी फुलं आहेत ही आहेत तुमची त्याच्या दुप्पट म्हणजेच 16x. आपल्याला पाचव्या दिवसाचीच फुलं सांगितलेली आहेत. मग पाचव्या दिवसाची फुलं इथे किती आली? 16x. मग 16x चीच किंमत आहे 192. मग आपण असं म्हणू 16x बरोबर 192. 16x बरोबर किती? 192. x जशाला तसा 192 16 भागाकारात जाईल म्हणजेच x बरोबर आपल्याला मिळून जाईल इथं बघा 16 एक 16 राहिले 3 16 दोन्ही 32 म्हणजे x ची किंमत किती आली? 12. मग x ची किंमत जर 12 आली असेल तर याचा आता सरळ सरळ अर्थ असतो की आपल्याला पहिल्या दिवशी जी आहे ती एकूण फुलं किती होती? 12 फुलं होती. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता किंवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता आलं असतं. ठीक आहे, चला लिहून घ्या. हा पहिला प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला एकूण फुलं काढायला सांगितली होती पहिल्या दिवशीची जी फुलं आहेत 12. आता काही विद्यार्थ्याला हे स्टेप जमत नाहीयेत त्यांना मात्र वेगळ्या पद्धतीने पण सोडता आलं असतं. लक्षात घ्या पाचव्या दिवशी किती फुलं आहेत रे? पाचव्या दिवशी 192 इथं लिहून घेऊ. पाचवा दिवस. आता पाचव्या दिवशी जी आहे ती 192 फुलं आहेत. आता चौथ्या दिवशी जी असणार आहेत ती त्याच्या कशी असणार आहेत रे? अर्धीच. कारण दुप्पट तयार झाली पाचव्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी अर्धीच असतील. अर्धी म्हणजे किती बघा, याला जर आपण 2 न भाग दिला तर 2 9 18 1 उरला 2 6 12. ठीक आहे, म्हणजे चौथ्या दिवशी किती आहेत? 96 फुलं आहेत. आता तिसऱ्या दिवशी त्याच्या अर्धीच फुलं असतील. ठीक आहे, आपण उलट पण जाऊ शकतो प्रश्नामध्ये म्हणजेच किती? 48. तिसऱ्या दिवसाची फुलं आहेत 48. दुसऱ्या दिवसाची फुलं अजून आपल्याला फाईन करता येतील. दुसऱ्या दिवसाची जी काही फुलं आहेत ही फुलं आहेत तुमची एकूण टोटल 24 आणि पहिल्या दिवसाची जी फुलं आहेत ही याच्याहून जर फाईन केली तर ती किती आहेत? 12, जे आपल्याला पेपरमध्ये विचारली गेलेली आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं होतं? बरोबर. तर ही पण बेस्ट पद्धत आपण पेपरमध्ये वापरू शकतो. दुप्पट जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा या पद्धतीचा वापर करून तुम्ही प्रश्न सोडू शकता. ठीक, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. पुढचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आपण घेतलेला आहे अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, ज्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं तुम्हाला मुख्य पेपरमध्ये विचारले जातात आणि जास्तीत जास्त शाब्दिक उदाहरणांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि प्रश्न सोडता आले पाहिजे. बघा 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावेत? म्हणजे उत्तर 8. काय म्हणले बघा 2/5 मध्ये म्हणून कंस 2/5 किती वेळा माहिती नाही म्हणून आपण x वेळा मिळवू तेव्हा उत्तर किती येणार म्हणले ते 8. अशा पद्धतीने त्याची मांडणी होईल. आता याला आपण सोडून घेऊ. बेरीज वजाबाकी करत असताना नेहमी लक्षात घ्या संख्येकडे घेऊन जा. 2/5 गुणिले x बरोबर 8 हा पूर्ण संख्या तिकडे गेली तर ती त्याचं चिन्ह बदलणार आहे म्हणजेच प्लसचा काय होणार आहे ती मायनस. 2/5 गुणिले x बरोबर 8 40 मायनस 2 किती? 38 छेदामध्ये 5. x ची किंमत जेव्हा काढायची असते तेव्हा हा x इकडे राहील बाकीचे सगळे एका साईडला जातील म्हणजेच 38 छेदामध्ये 5 गुणिले 5 छेदामध्ये 2. इथे 2 2 जो आहे तो कॅन्सल होणार आहे 5 5 सॉरी आणि 2 ने याला भाग जाईल तर x बरोबर किती? 19. तर आपल्याला टोटल 19 वेळा मिळवावं लागेल तेव्हा आपलं फायनली आन्सर काय होईल? मिळून जाईल. जे पर्याय क्रमांक काय दिसते तुम्हाला? बी. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. हाही प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे किंवा विचारला जातो हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तो या पद्धतीने पेपर प्रश्न सोडवा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. लसावी मसाईवरून घेतलेला हा प्रश्न. लसावी मसाई म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये असणारा एक कंपल्सरी असणारा एक बीट आहे ज्याच्यामध्ये पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल किंवा तलाठी ग्रामसेवक काही असू द्या, कुठली एक्झाम असू द्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला लसावी मसाईवरून एक प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो.
हा एक प्रश्न तुमच्या समोर दिसत आहे लसावी मसाईवरचा, ज्याच्यावरती सूत्रावर आधारित असणारा प्रश्न आहे. म्हणून सुरुवातीला सूत्र लिहून घेऊ. पहिली संख्या प्लस गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. हे आपल्याकडे बेसिक लसावी मसावीचं सूत्र आहे. मग आपण तिथं संख्या मांडून घेऊ. लसावी मसावी एक संख्या किती आहे 96. दुसरी संख्या आपल्याला फाइंड करायची आहे. बर 1056 हा त्याचा लसावी आहे आणि मसावी किती आहे 12. अशा पद्धतीने आपण त्याला संख्या मांडलं. सूत्रात किमती मांडल्याच्या नंतर लक्षात घ्या, हा जो 96 आहे तो बरोबरला क्रॉस करून इकडे जाईल, तर त्यावेळेस गुणाकारातून पलीकडे कुठे जाईल भागाकारामध्ये. तर दुसरी संख्या जी आहे ती तयार होणार आहे. दुसरी संख्या बरोबर 1056 गुणिले 12 भागिले किती 96. 12 ने त्या संख्येला डायरेक्ट भाग जाईल. 12 1 12 12 8 96 म्हणजेच 1056 भागिले 8. 8 1 8 राहिले किती 2. 8 3 24 राहिला 1. 8 2 16 म्हणजेच दुसरी संख्या जी येणार आहे ती असणार आहे तुमची 132, जी पर्याय क्रमांक काय दिसते तुम्हाला सी मध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, तर हा एक लसावी मसावीचा आपण घेतलेला हा प्रश्न आपल्या समोर होता स्क्रीनवर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. खूप प्रश्न तुम्हाला कंपल्सरी पेपर मध्ये येत राहतात आणि या खूप प्रश्नामधला एक 3 चाकावरचा आणि 2 चाकावरचा आधारित असणारा हा प्रश्न, हा एक प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारला जातो. याला आपण कसं सोडवायचं ते आपण बघून घेऊ. एका दुकानात काही दुचाकी आणि काही 3 चाकी सायकली आहेत. त्यांचे हँडल मोजल्यास 40 भरतात व चाके मोजल्यास 104 होतात. तर 2 चाकी व 3 चाकी सायकली अनुक्रमे किती? ऑप्शनचा वापर करू शकता तुम्ही, काही अडचण नाही. पण ऑप्शन पेक्षा आपण घेऊ एक्स पद्धत, ज्याच्यामध्ये एक्स प्लस वाय बरोबर दोघांच्या हँडलची संख्या जी आहे ती आहे तुमची 40. म्हणून एक्स प्लस आणि प्लस वाय दोघांची बेरीज बरोबर किती असणार आहे 40. एकाला 2 चाकं आहेत आणि एकाला 3 चाकं आहेत, म्हणून त्यांच्या चाकांची संख्या असणार आहे तुमची 104. अशा पद्धतीनं आपण त्या संख्या मांडलेल्या आहेत. आता एक नेहमी लक्षात घ्या, कुठला तरी एक अक्षर आपल्याला कॅन्सल करायचं असतं, म्हणून वरच्या संख्येला 2 ने गुणून घ्या. 2x 2y आणि 40 दोन्ही 80 आणि आलेल्या अक्षरांची आणि संख्यांची काय करा वजाबाकी, जेणेकरून एक अक्षर त्यातलं काय होणार आहे कॅन्सल. 2x कॅन्सल होईल. 3y मधून 2y गेला तर 1y शिल्लक राहील आणि इकडे दोघांचा जर फरक घेतला तर 4 आणि इकडं 2. तर y कुणाला जोडलेला आहे 3 चाकी, म्हणून 3 चाकी जी संख्या आहे ती 3 चाकाची संख्या आहे तुमची 24. आता आपण दुचाकी डायरेक्ट काढून घेऊ, कारण दुचाकी काढत असताना आपल्याला इक्वेशन वापरण्याची गरज नाही. दोघांची संख्या मिळून 40 आहे, त्याच्यापैकी 24 3 चाकी आहेत, म्हणून 24 वजा करा 40 मधून म्हणजे राहिले किती 16. तर 16 संख्या कशाची आहे दुचाकीची आहे. म्हणून असे 2 पर्याय तुम्हाला इथं दिसत आहेत, ज्याच्यामधला कुठलाही पर्याय तुम्हाला करता येणार नाही. प्रश्न वाचत असताना इथे त्यांनी सांगितले आधी 2 चाकी म्हणजे अगोदर कोण आहे तर 2 चाकी, म्हणजे 16 अगोदर असणारा जो भाग आहे तो आपल्याला उत्तराचा भाग करावा लागेल, जो आहे ऑप्शन नंबर डी, ज्याच्यामध्ये 16 अगोदर आहे आणि 24 कुठं आहे नंतर. म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. भूमितीवर आधारित असणारा हा प्रश्न आपण पाहू शकता. एका चाकाचा व्यास 56 सेंटीमीटर आहे, तर 200 फेऱ्यात ते चाक किती अंतर प्रवास करते? आपल्याला चाकाचा प्रवास काढायचा आहे. किती अंतर प्रवास करणार आहे? चाकाचा व्यास दिलेला आहे आपल्याला आणि 200 फेऱ्या. मग चाकाचा एक फेरा म्हणजे एक फेरा त्याला आपण म्हणतो परिघ, आणि परिघाचं सूत्र आहे पाय गुणिले व्यास. कारण आपल्याला व्यास दिलेला आहे प्रश्नामध्ये, म्हणून आपण या पद्धतीने ते लिहून घेऊ. मग एक फेरा म्हणजे परिघ झाला, तर परिघ काढत असताना पायची किंमत किती असणार आहे 22/7. व्यासाची किंमत तुम्हाला दिलेली 56 सेंटीमीटर, हे सगळं सेंटीमीटर मध्ये येणार आहे. एकक सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या. आता याला जर तुम्ही कट केलं तर 7 1 7 7 8 56 आणि 8 2 16 6 चाला 1 176 सेंटीमीटर एवढं आपलं एका फेऱ्याचं अंतर आहे. चाकाचा एक फेरा जर त्याने मारला तर तो 176 सेंटीमीटर अंतर जाणार आहे. आपण किती फेरे मारले तर 200 फेरे. 200 फेरे जर मारलेले असतील तर 176 गुणिले 200 म्हणजेच आपलं उत्तर येईल 6 2 12 ला 2
हातचा आला 1, 7 2 14 आणि 1 15ला 5, हातचा आला 1 2 आणि 1 3, 0 0 एवढं सेंटीमीटर होईल. पर्याय सेंटीमीटर मध्ये आहेत का बघा, नाही, सगळे मीटर मध्ये आहेत. म्हणून 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असं एकक आहे. म्हणून आलेल्या उत्तराला भागिले 100 करा, म्हणजेच 2 0 2 0 कॅन्सल होईल आणि उत्तर येईल तुमचं 352 मीटर. जो पर्याय क्रमांक तुम्हाला पाहायला मिळतोय 1, हे पर्याय उत्तर कसं आहे लिहून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये जे काही फेरे आहेत या फेऱ्याच्या आधारे किंवा वर्तुळावर आधारित असणारा हा परीघ काढून त्याच्या संदर्भामध्ये उपयोजनात्मक प्रश्न असे पेपरमध्ये विचारले जातात. तर आपल्याला याच्यासाठी सूत्र पण माहिती असणं गरजेचं होतं आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचं ते म्हणजे एकक. भूमितीच्या दृष्टीनं सूत्र पाठ करून घ्या आणि एकक पण पाठ करून घ्या, जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला ती प्रश्न सोडता येतील. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. एका वर्गातील मुलांचं सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचं सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुलं असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर वर्गात एकूण मुली किती? फक्त मुलींची संख्या सांगायची. जेव्हा प्रश्नामध्ये 3 सरासरी दिलेले असतात तेव्हा लक्षात घ्या सर्वांचा सरासरी मध्ये मांडून घ्या, जो किती आहे 16. मुलांचा सरासरी एका साईडला मांडून घ्या, त्याच्या नावावरती लिहून टाका मुले, आणि मुली ज्या आहेत त्या मुलींचं नाव लिहून टाका आणि त्यांचं सरासरी त्यांच्या जागी लिहून टाका. अशी सरासरी लिहिल्याच्या नंतर सिंपल यांच्या दोघातला फरक घ्या, जो असणारे 0.5, यांच्यातला फरक घ्या, जो असणारे 0.5. 0.5 0.5 कॅन्सल होईल, म्हणजेच त्यांची जी संख्या आहे ती सारखी. म्हणजेच हे जर 30 असतील तर हे पण 30च आहेत. मग वर्गात आपल्याला त्यांनी सांगितलंय मुलांची संख्या किती आहे 30 मुले. मग हे जर 30 असतील तर मुलींची संख्या सुद्धा किती असणार आहे 30च असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता येईल किंवा सोडवायचा होता. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे. जेव्हा 3 सरासरी तुमच्याकडे दिलेले असतात तेव्हा सेंटरला एकूण सरासरी मांडून टाका, वरती त्या 2 गटाची सरासरी मांडा आणि दोघांची वजाबाकी करून त्यांचं प्रमाण शोधा आणि त्या प्रमाणावरून आपल्याला ती संख्या फाइंड करता येते. चला नेक्स्ट पुढील प्रश्न घेऊयात आपण. शेकडेवारीवर आधारित असणारा हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. 270 पैकी 252 विद्यार्थी पास झाले, म्हणजेच किती टक्के विद्यार्थी पास झाले. टक्का पास काढायचे आहेत. चला टोटल विद्यार्थी लिहून घ्या आणि टोटल पास विद्यार्थी लिहून घ्या. टोटल पास विद्यार्थी किती आहेत 252 आणि टक्केवारी काढायची म्हणजे गुणिले किती 100. गुणाकार भागाकार आहे, 9 न कटणारी संख्या आहे. 9 दोन्ही 18, राहिले 7, 9 आठी 72 आणि 9 त्रिक 27. 0 ने 0 कॅन्सल होईल. 280 छेदामध्ये 3. 3 न भाग जाईल याला. 3 9 27, 1 उरला. 3 त्रिक 9, 1 उरला. पॉईंट देऊन 0. 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9, म्हणजेच 93.33% जे काही येणार आहे, जो पर्याय क्रमांक सी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, हा पर्याय क्रमांक सी काय त्यातला पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचा याचा शेकडेवारी काढायचा होता. टक्का पास विद्यार्थ्यांची संख्या काढायची होती. म्हणजे सूत्राचा जर विचार केला तर तो असेल टक्का पास बरोबर पास विद्यार्थी भागिले एकूण विद्यार्थी, पास विद्यार्थी भागिले एकूण विद्यार्थी गुणिले 100. याचा वापर करा आणि प्रश्न सोडून घ्या. नेहमी लक्षात ठेवायचे शेकडेवारी काढत असताना त्याचा एकूण भाग खाली असला पाहिजे, ज्याच्याबद्दल शेकडेवारी काढायची तो भाग कुठे असला पाहिजे, नेहमी वर असला पाहिजे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. आपल्याला सरासरीच्या भागावरून काही प्रश्न विचारले असतात आणि हा एक सरासरीच्या भागावरचा एक प्रश्न आहे. हिंदी व मराठी यांचे सरासरी गुण 90 आहेत. हिंदी व इंग्रजीचे सरासरी गुण 80 आहेत. मराठी व इंग्रजीचे सरासरी गुण 85 आहेत. तर मराठीचे गुण किती? आता एक नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा मराठीचे गुण काढायचे असतात तेव्हा आपण मराठीचे गुण काढू शकतो. मध्ये काय करायचं ते लक्षात घ्या. मराठीचे गुण काढत असताना मराठीचं नाव लिहून टाका आणि जिथे जिथे मराठी नाव दिसतं ते गुण प्लस करा. बघा पहिल्या गटामध्ये मराठीचं नाव आहे, याला प्लस साइन वापरा. इथं आहे का मराठीचं नाव? नाही, सोडून द्या. शेवटच्या गटामध्ये मराठीचं नाव आहे, त्याला पण प्लस करा आणि जिथे नाव नाही
त्याला मात्र काय करा, अशा पद्धतीने आपण त्याला लिहून घेऊ. 90 1 + 1 - मायनस होईल 5, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच किती येतं तुमचा 95. हे जिथे जिथे मराठीचे नाव होते त्याला प्लस करायचं होतं आणि जिथे नाव नव्हतं त्याला काय करायचं होतं मायनस. म्हणून मराठीचे जे गुण आहेत या प्रश्नामध्ये तर त्यांची संख्या आहे 95. तुम्हाला अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एका करंडीत 5 रंगाची फुलं आहेत. त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी, 18 सोडून सर्व निळी आणि 20 सोडून सर्व गुलाबी फुलं आहेत. तर करंडीत एकूण फुलं किती आहेत? एकूण फुलांची संख्या काढायची. एकूण फुलं काढत असताना जेवढ्या संख्या दिसतात त्या सगळ्या प्लस करून घ्या. एकूण फुले काढताना जेवढ्या संख्या दिसतात त्या सगळ्या प्लस करून घ्या. पहिली संख्या आहे 23, नंतर आहे 25, नंतर आहे 22, त्यानंतर आहे 18 आणि त्यानंतर आहे 20 आणि जेवढे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत त्यातला एक मायनस करून त्याला भाग द्या. बस या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. वरचा 2 याच्यात टाकला तर 20 × 20, 20 × 2 = 40, 20 × 3 = 60 असा होईल तो. आणि दोघांची जर बेरीज केली तर ती 5 आणि 3 8 आणि इकडे किती 4 म्हणजेच 108 फुलं येतील वरती संख्या आणि भागाकारामध्ये किती येतो 4. या 4 या संख्येला भाग जाईल कारण ती पाड्यातली संख्या असणार आहे त्याशिवाय ती कटणार नाही. 4 × 2 = 8 राहिले 2, 4 × 7 = 28 म्हणजेच त्या करंडीत एकूण 27 फुलं आहेत. हे लक्षात असू द्या. जो पर्याय क्रमांक तुम्हाला काय दिसतो 1. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. जेव्हा हे सगळे सोडून दिलेले असतात तेव्हा सगळ्यांची काय करा तुम्ही बेरीज आणि भागाकारामध्ये काय घ्या तर त्याच्यामध्ये भागाकारात तुम्हाला एकूण जेवढे प्रकार आहेत त्यातून एक कमी घ्या आणि त्यांनी त्याला भाग. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. पहिल्या क्रमवार 25 समसंख्याची बेरीज किती? आता पहिल्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या ज्या आहेत त्यांची बेरीज करायची. पहिल्या क्रमवार समची बेरीज खूप सोपी आहे. पहिल्या क्रमाने येणाऱ्या जेवढ्या समसंख्या आहेत त्यांची बेरीज करत असताना सिंपल त्याच्या पुढच्या संख्येने त्याला गुणा. बस ही झाली त्यांची बेरीज. म्हणजे 25 × 26 त्याची बेरीज येणार आहे तुमची 650. नेहमीसाठी लक्षात ठेवा आपल्याला जे काही सूत्र असणार आहे ते सूत्र असणार आहे n × n + 1 या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि ही बेरीज काढायची. तर पहिल्या क्रमाने येणाऱ्या समसंख्येची बेरीज नेहमी काय असते शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या याने आपल्याला त्यांची बेरीज मिळते. शेवटचा पुढचा जो प्रश्न आहे तो पण पाहून घेऊ आपण. आता हे पोलीस भरतीसाठी फेवरेट प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न पेपरमध्ये प्रामुख्याने विचारले जातात. इथं संख्येचा गुणाकार दिलेला आहे आणि या गुणाकारामध्ये कॉमन संख्या आहे 568. बघा इथं 568 काय आहे कॉमन, म्हणून 568 बाहेर काढून घ्या दोघांमधून आणि आतमध्ये उरलेल्या संख्या लिहून टाका जी 35 + 65 आहे. अशा दोन संख्या उरल्या. 568 जशाला तसा 35 + 65 म्हणजे 100 आणि कोणत्याही संख्येला जर 100 ने तुम्ही गुणलं तर शेवटी फक्त काय लागणार आहे तर 2 झिरो लागणार आहे. ज्याचं उत्तर येणार आहे तुमचं 56,800. जो पर्याय क्रमांक किती दिसतो तुम्हाला 2 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर. चल नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. आता क्रमाने येणारे ज्या संख्या आहेत त्याच्या पुढची संख्या आणि पाठीमागची जी संख्या आहे यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलंय क ही एक विषम संख्या आहे. क पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? आता दिलेली विषम आहे आणि काढायला सांगितली कोणती सम. म्हणून आपल्याकडे सूत्र आहे दिलेली संख्या पूर्वीची काढायची म्हणून -2 गुणिला विचारलेला क्रमांक आणि सुरुवातीला मायनस वापरलं म्हणून पुढे काय वापरायचंय तुम्हाला +1 वापरायचंय आणि याने हा प्रश्न आपल्याला सोडता येतो. चला दिलेली संख्या जी आहे ती आहे तुमची क -2 गुणिला विचारलेला क्रमांक किती आहे 8 -1 क जशाला तसा 8 दुनी 16 -1 अशा पद्धतीनं आपल्याला ते सोडता येतं. समसंख्या तुम्हाला सांगितले सॉरी इथं +1 होता. ठीक आहे. क जशाला तसा 1 + 1 - मायनस होईल
15 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागल म्हणजेच मायनस. उत्तर यायला पाहिजे होतं तुमचं क मायनस 15. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. ठीक आहे. सूत्र जे आहे त्या सूत्रामध्ये किमती मांडायच्या तुम्हाला फक्त आणि त्याला सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. अंकगणितीय श्रेणीमधून आलेला हा प्रश्न अतिशय सोपा. आपल्याला यातलं 40वे पद विचारलेलं आहे. संख्या काढायची सांगितलेली तुम्हाला 40व्या नंबरची. मग आपल्याकडे याचं सूत्र पण आहे, त्या सूत्राचा पण आपण वापर करू शकतो, जे आहे tn बरोबर a प्लस कंसात n मायनस 1 गुणिले d. आता a म्हणजे पहिली संख्या कोण आहे 6, n म्हणजे विचारलेलं पद किती आहे 40 वजा 1 गुणिले पदामध्ये असणारा फरक कितीचा आहे तो 7. यांचा काय करायचंय तुम्हाला पुन्हा 6 दशाला तसा 39 गुणिले 7, 6 दशाला तसा. आता याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. ठीक आहे चला. 9 7 63 3 हातचे किती आले 6 7 21 आणि 6 27. दोघा जणांची जर बेरीज केली तर ती येते 279. जो पर्याय क्रमांक तुम्हाला किती मिळतोय डी. हे पर्याय उत्तर कसं आहे त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येते. कुठलाही प्रश्न तुम्ही सोडत असताना एक नेहमी लक्षात घ्या, आपल्याला त्याची बेसिक कन्सेप्ट माहिती असली पाहिजे, नाहीतर मग सूत्र माहिती असलं पाहिजे. आपण डायरेक्ट कसं केलं असतं ते लक्षात घ्या. पहिली संख्या मांडली, सिरीज पुढे चालली म्हणून प्लस वापरा. 40 पैकी एक संख्या मांडली, खाली किती उरल्या 39 आणि प्रत्येकामध्ये कितीचा गॅप आहे 7चा. 7 अधिक 9 7 63 3 हातचे आले 6 27. दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते 279. 39च का घेतलं कारण त्यातली एक संख्या जी असते ती एक संख्या आपण काय करायला लागलो सुरुवातीला मांडायला लागलो. म्हणजे टोटल 40 संख्या होत्या, 40 मधली एक घेतली म्हणून खाली किती उरल्या 39 आणि त्याला गुणिले फरक. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. याच्यामध्ये तुम्हाला आता आपण एक जो प्रश्न घेतला सेम त्याच प्रकारचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये कॉमन संख्या दिसते तुम्हाला कॉमन. म्हणून कॉमन जे काही नंबर्स आहेत हे कॉमन नंबर्स कोण आहेत 15 तो बाहेर काढून घेऊ. आतमध्ये ज्या संख्या उरलेल्या आहेत त्या संख्या आपण लिहू. पहिली संख्या काय दिसते तुम्हाला 35, दुसरी संख्या काय आहे 45 आणि तिसरी संख्या किती आहे 90. 15 दशाला तसा गुणिले वरचा 5 याच्यामध्ये टाकला तर तो होईल 50. 50 आणि 30 80. 80 मधून 90 वजा होते बरोबर 15 गुणिले किती आलं 10 आणि दोघांचा जर गुणाकार केला तर तो यायला पाहिजे होता 150. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता येणार होता. ठीक आहे. मात्र इथे ऑप्शन्स आपल्याकडे आलेलं नाही म्हणून आपण इथे जो काही पर्याय आहे तो इथं 150 पर्याय पाहिजे होता. इथं योगायोगाने 0 पर्याय आलेला आहे. कारण यांच्यामध्ये जर तुम्ही बेरीज केली बघा 5 आणि 5 10 ला 0 हातचा आला 1 4 आणि 3 7 आणि 1 8 पाहिजे होता. म्हणजेच 80 मायनस 90 अशा पद्धतीनं त्याला वजा करता येईल. सगळे पद आहेत का 1 2 3 आणि 4 सॉरी 4 पद दिलेले आहेत. आपण 3च घेतलेत. 4 पदाचा वापर करायचा होता, आपण 3च पद वापरलेले आहेत. इथं किती आहे 15 कॉमन निघला. आतमध्ये किती उरला बघा तुमच्याकडे 35. नंतर उरला तुमच्याकडे 15 45 अधिक नंतर उरला तुमच्याकडे 40 आणि मायनस नंतर उरला तुमच्याकडे 90. अशा पद्धतीने ते सोडवायचं. 15 दशाला तसं गुणिले दोघांची बेरीज केली तर 80 म्हणजे 40 मायनसचा 10 असा येईल तो. 15 गुणिले आतमध्ये काय राहील तो 30 आणि 15 त्रिक 45 म्हणजे 450. सॉरी आपण ह्या 450 कडे जाऊयात. 450 जे आहे हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे, कारण त्याच्यात 4 पद दिली होती. आपण पाहू शकता इथे एक पद आहे, इथे पण पद आहे, इथे पद आहे, इथे एक पद आहे. 4 पदामधून आपल्याला कॉमन संख्या कोणती होती तिथं 15, जे आपण काय केलं त्याच्यातून बाहेर काढ. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तुम्हाला सांगितले 3 संख्या 3 जसे 4 जसे 5 प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे 1250. मग आपल्याला त्यांच्या वर्गाची बेरीज काढायची आहे. ती वर्गाची बेरीज जी आहे ती आपण इथं पाहून घेऊ. ठीक आहे. चल 1-2 मिनिटांमध्ये आपण पुन्हा वापस येऊयात.